नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. 125 कोटी भारतीयांच्या बळावर आणि त्यांच्या कौशल्यांसह नव्या भारताचा उदय होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवा भारत हा विकास घडवणारा असून राष्ट्रनिर्मितीसाठी आपण कटिबद्ध असल्याची प्रतिज्ञा नागरिकांनी नरेंद्र मोदी मोबाईल अॅपवर घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. 2022 साली स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करताना आपण महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिमान वाटेल असं कार्य केलं पाहिजे, असंही पंतप्रधानांनी सोशल मीडियावर दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. नक्षलवादाला मुळापासून संपवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. नक्षलवाद्यांच्या कारवायांचं प्रमाण कमी झालं असल्याचंही त्यांनी नमूद केलं. छत्तीसगडमधल्या रायपूर इथं काल ते बोलत होते. नक्षलग्रस्त राज्यांना या समस्येपासून मुक्ती मिळावी यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. रायपूर इथं केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जखमी जवानांची भेट घेऊन त्यांनी चौकशी केली. नक्षलवाद्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असं ते यावेळी म्हणाले. दीर्घकाली बनावट भांडवली लाभासाठी दावा करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध दाखल झालेली प्रकरणं द्रुतगतीनं निकाली काढावीत अशी सूचना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं आयकर विभागाला केली आहे. नाममात्र भांडवल असणाऱ्या आणि अनुसूचीमध्ये नसणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या अशा कंपन्या दीर्घकालीन भांडवली लाभ घेण्यासाठी दावा करतात. हा दावा फेटाळला गेलेल्या प्रकरणांचा निपटारा जलदगतीनं करावा असं मंडळानं म्हटलं आहे. वाढतं शहरीकरण हे एक मोठं आव्हान असून शाश्वत विकासाच्या दृष्टीनं शहरांमध्ये सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या वतीनं मुंबई इथं आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. देशात शहरीकरणाचं प्रमाण 40% पोहोचलं आहे. सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या आणि सेवा तसंच वस्तूंचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या शहरांचा योग्य रीतीनं विकास झाला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. यासाठी दीर्घकालीन नियोजन आवश्यक असून मुंबईसह औरंगाबाद, नागपूर आणि नाशिकमध्ये सांडपाणी प्रक्रियेसह अन्य योजना राबवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं. नाट्यक्षेत्रातल्या कलाकारांच्या नव्या पिढीला मार्गदर्शन मिळण्यासाठी रंगभूमीवरील मान्यवर तसंच दिग्गज कलाकारांचे अनुभव ध्वनिचित्रमुद्रित करून ते संग्रहित करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे 2016-17 या वर्षासाठीचा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी पुरस्कार चंद्रकांत उर्फ चंदू डेगवेकर यांना, तर नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार लीलाधर कांबळी यांना मुंबई इथं तावडे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कालानुरूप झालेले बदल संगीत नाटकांनी स्वीकारावेत असं सांगत संगीत रंगभूमीला गौरवावस्था आणून देण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचं तावडे यावेळी म्हणाले. लातूर इथल्या सामाजिक न्याय भवनाच्या परिसरात मागासवर्गीय तरुणांसाठी राज्यातलं पहिलं कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याची घोषणा कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे. लातूर इथं उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीचं उद्घाटन सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी या केंद्रासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं जागा उपलब्ध करून दिली जाईल असं सांगितलं. राज्यातलं सरकार हे मागासवर्गीयांच्या हिताचं काम करणारं असून विकास कामाला कोणीही विरोध करू नये असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर इथल्या मंदिरात दर्शनासाठी ₹200 शुल्क आकारण्याविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीवर सुनावणी घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई धर्मादाय आयुक्तांना दिले आहेत. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारं त्र्यंबकेश्वर मंदिर संरक्षित राष्ट्रीय वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तिथं दर्शनासाठी शुल्क आकारणं भेदभाव करणारं असल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्त ललिता शिंदे यांनी ही तक्रार केली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 6:50 वाजून